मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरील मतदान स्थगित करण्यात आलंय। बॅलेट पेपरवरील मतदानाला भाजपाचा विरोध आहे। पंढरपूरमधील मार्कडवाडीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मार्कडवाडी ग्रामस्थांनी माघार घेतलेली आहे। मतदान प्रक्रिया होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। पंढरपूरमधील मार्कडवाडीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जात होतं, मात्र आता ही प्रक्रिया बंद झाल्याचं, मतदान स्थगित झाल्याचं समजतंय। काय अधिकची माहिती आहे? संतोष, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? जी, बॅलेट पेपरवर मतदान होत होतं, ते मतदान आता स्थगित करण्यात आलं असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी मतदान आणि मतमोजणीमध्ये कुठलीही तफावत नसतानाही बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला। प्रशासनाच्या त्यांना सांगण्यात आलं होतं की हे बेकायदेशीर आहे, मतदान आणि मतमोजणीत कुठलीही तफावत नाहीये, तुम्ही अशा प्रकारे मतदान घेऊ शकत नाही, अशा प्रकारे प्रशासनाच्या त्यांनी सांगण्यात आलं होतं। तरी सुद्धा विद्यमान आमदार राष्ट्रपती उत्तम जानकर यांनी ही नौटंकी केली, त्यांच्या गटाने ही नौटंकी केली आणि आज मतदान घेण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर प्रशासनाने त्यांना समजून सांगितलं, पोलीस प्रशासनाने समजून सांगितलं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समजून सांगितलं, तुम्ही कायदा हातात घेऊ नका। जर तुम्ही कायदा हातात घेतला, बेकायदेशीर जर तुम्ही मतदान प्रक्रिया राबवली तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यानंतर ग्रामस्थांच्या वास्तवता लक्षात आल्याने ही मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून ग्रामस्थांनी माघार घेतले आलेले आहे। मात्र यामुळे माळशिरस तालुक्यातून विद्यमान आमदारांना हा प्रश्न विचारला जात आहे, सर्वसामान्य जनता विचारत आहे की लोकसभेच्या ही तुम्ही नौटंकी का केली नाही? विधानसभेला जर माहितीला यश मिळालं, असं विशेष म्हणजे ते तुम्ही विजयी झाला आहात, विजय झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अशा प्रकारची जर नौटंकी करत असाल तर याला अर्थ नाही, अशा प्रकारची भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत। जर तुम्ही पराजित झाला असता आणि अशा प्रकारची तुम्ही मागणी केली असती तर ते योग्य होतं, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत। सध्या मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे, मतदान प्रक्रिया सुरू झालीच नव्हती, पण ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे, मतदान अजून होणार नाही, ग्रामस्थांनी माघार घेतलेली आहे। जी जी जी, मात्र संतोष, ग्रामस्थांकरवीच हे ठरवण्यात आलं होतं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं का या तिथल्या विद्यमान आमदारांनी हे ठरवलं होतं? विद्यमान आमदार जे आहे उत्तम जानकर यांनी पुढाकार घेतला, त्यांच्या गटाने हा पुढाकार घेतला आणि ही मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला। वास्तविकता ग्रामस्थांनी ते विजय झाल्यामुळे त्यांना आनंदच होता। अशा प्रकारची मतदान प्रक्रिया घेऊन ते काय साध्य करू इच्छित आहेत असा प्रश्न दबक्या आवाजात ग्रामस्थच विचारत होते। त्यामुळे ह्याला सर्वात ह्या प्रक्रियेला किंवा ह्या नौटंकीला पूर्णपणे विद्यमान आमदार उत्तम जानकर जबाबदार असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। अच्छा अच्छा, जी ठीक आहे संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।